जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, मी सचिन बरोबर तुमचं स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण तुम्हाला पार्टी पॅनल दिसत असेल, LED पॅनल. तर तुम्हाला गेल्या ब्लॉगमध्ये दाखवलेला होता, तर त्याचा पॅनल म्हणून मला दाखवतो. आता म्हणजे ती वॉल ती पूर्ण डिझाईन करणार होते, पण ते वॉल तुम्हाला आता ते लोक टेक्स्चरमध्ये करणार होते, वॉलपेपर वगैरे लावून. पण मी बोललो त्यांना 1 टोन ठेवा, पण नंतर तुम्हाला जर काम झाल्यावर तुम्हाला जर कदाचित आवडलं तर झालं तर तुम्ही चेंज करू शकता ते वॉलपेपर लावून. तर ते बोलले ठीक आहे. तर याचं तुम्हाला काम दाखवतो. आणि सगळ्यात पहिले आपल्या ब्लॉगमध्ये नवीन असतील तर त्यांनी लवकरात लवकर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. तर तुम्हाला आता पूर्ण लुक दाखवतो परत. आणि हा त्याचा दुसरा पार्ट आहे. तर तुम्ही पहिल्या पार्टमध्ये बघितला असेल की पूर्ण लुक कसा होता तो. तर आता पूर्ण आपण जाळी वगैरे पूर्ण लावलेली ते तुम्हाला दाखवतो. तर चला सुरू करूया आजचा ब्लॉग. त्या दिवशी तुम्हाला दाखवलेला LED लाईटचा. हे बघा मल्टी कलर पूर्ण लाईट आहे ह्याला. ह्याला व्हाईट कलर मारलेला आहे पूर्ण. आपला स्लायडिंग डोर आणि हा ग्रे शेड पूर्ण मारलेला आहे आपण त्या वॉलला. व्हाईट अँड ग्रेचं कॉम्बिनेशन आहे. ह्याच्या पाठी वॉल ड्रॉप आहे. आणि किचनचा लुक पूर्ण हे जेवढे फर्निचर आहे किचनमध्ये जे लावलेले ह्याच्यापासून तर ते पूर्ण ग्रे आणि थोडासा डार्कमध्ये. हा डार्क लाईट आहे आणि हा डार्क ग्रे आहे. आणि ह्याच्यामध्ये पूर्ण व्हाईट बेस मारलेला आहे पूर्ण सेलिंगपासून इथपर्यंत. आणि आता आपला पॅनलिंगचा आला वर. दाखवलेलं LED पॅनल हा पूर्ण आहे. आता टेपिंग वगैरे जेव्हा काढेल तेव्हा हा लुक तुम्हाला शेवटला मी दाखवेन. तर चालू करून आता बघितलेलं आहे पाठी लाईट लावून. इसका लाइट लगाया क्या रे उसने? इसका इधर लाइट दिया इसका. LED पॅनल बघा तुम्हाला कसं वाटतंय. पॅनलचा लुक एकदम भारी वाटतंय. बघितलं असेल आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये की ह्याला आपण पॅनलिंग केलेली होती. तर पॅनलिंग असं वाटत नाही पॅनलिंग केलेली करून त्याला. आणि वुडनची आहे, पहिला स्लॅब होता बघा. आणि पूर्ण हा जो पाईप आहे हा पाईप पूर्ण इथून जाऊन बाहेर गेलेला आहे. याला बॉक्स बनवलेला आहे आतमध्ये. फायनल गोटच चाललाय सगळं. आज पूर्ण फायनल होणार आहे. आता इथून आपल्याला एक सामान घेऊन आपल्याला जायचं भायकायला. तिथं पण आपली साईट चालू आहे पेंटिंगची सुंदरवलीच्या इकडे. तर तिथे पण आपण जाणार आहे. तुम्हाला पण तिकडे काम दाखवतो. तिथे प्लंबिंगचं काम झालेलं आहे. थोडंसं आपला कडियाचं काम चालू आहे तिकडे, रिपेरिंग वगैरे. ते पण तुम्हाला काम आपण दाखवतो चालू आहे ते.
मित्रांनो, आता आपण साईडवरनं घरी आलो आहे. थोडासा फ्रेश वगैरे होऊन चहा वगैरे पितो. तर पुन्हा तुम्हाला भेटतो. याच्या डिझाईन आहेत, ही जी फुलं जी आहेत ना, ही जी फुलं तुम्ही बघताय ना, हे सिल्वरमध्ये मारतोय आपण. सिल्वरमध्ये हे बघा, तिथे दिसतात तुम्हाला फुलं, ते बघा, ते सिल्वरमध्ये सगळी मारलेली आहेत आपण. आतून नाही, फक्त बाहेरून जे दिसतंय तेवढं आपल्याला मारायचं आहे. मी टेपिंग वगैरे केली नाही, मला थिनरने पुसून टाकेन नंतर. सिल्वरमध्ये मारलेली आहे. आता हे बॉर्डर जे थिनरने पुसून टाकेन. कारण की ह्याला जेव्हा ते आपला ह्याचा बेड जो आहे, त्या बेडवरचा जेव्हा आपले गादी वगैरे येईल तर ते सिल्वर आणि ग्रे कलरमध्ये आहे थोडीशी, आणि डिझाईन आहे पूर्ण फुलांची. त्याच्यामुळे थोडंसं हे सूट होण्यासाठी जरा तुम्हाला माहिती पडलं नसेल आपण काय करतो, तुम्हाला दाखवतो. हा सोफा आहे, ज्याच्या डिझाईन आहेत फुलांच्या, ते समोर पण दिसतं तुम्हाला मारलेलं. तर तुम्हाला दाखवतो. आता सोफा पूर्ण आपलं ब्लॅक करून टाकलेला आहे, पेंट वगैरे करून, टचअप बिचअप जेवढे होते तेवढे ब्लॅक केलेले आहेत पूर्ण. ते सिल्वर बोललेलं फुल तुम्हाला ते सिल्वर पट्टे मारलेले आहेत पूर्ण फुलांचे. हे बघा, पूर्ण शाईन होते ती. तर आपल्या पण घरचे सोफा वगैरे असेल तर असे चेंज करा, टाकून नका देऊ, त्याला रिपेअर वगैरे करा. पेशा दादा फिरायला गेला. शी घाणेड्या. अयो लागलं, पडलं. सॉरी 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 सॉरी, माफ करा आम्हाला, माफ करा आम्हाला, माफ करा. काय